होतात. आता आमदार आहात, तुम्ही स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता धावून जाता, याला म्हणतात शिवसेना. आमच्या सर्वांचे नेते रामप्रसाद बोडीकर साहेबांना त्यांनी माणिकराव आंबेगावकर, नाना सुरेश जाधव साहेब, सगळे लोकसभाचे उमेदवार माधवराव जानकर साहेब, त्यांचे वर्षभरापासून सगळ्याला एकच असे प्रलंबित विषय होते परभणी जिल्ह्याचे. ते आता सगळ्यात मोठा जे विषय होता साईबाबाचा, रात्री साईबाबासाठी दिले. आणि साहेब, मी तुम्हाला हे पण सांगतो, जे मागचे मुख्यमंत्री होते, नुसतं त्यांनी घोषणा केली पण 1 रुपये साईबाबासाठी दिला नाही. आणि तुम्ही मागचे कॅबिनेट जे संभाजीनगरला झाली होती त्याच्यामध्ये तुम्ही 92 कोटी रुपये घोषित केले, पण नुसतं घोषित नाही केले साहेब, 50 कोटी वर्क पण केले तुम्ही, 50 कोटी वर्क पण झाले. आणि साहेब, दुसरा विषय, पाथरी शहरासाठी तुम्ही 25 कोटी रुपये दिले. जे पाथरीचे रस्ते होते, साईबाबाचे जाणारे रस्ता, जो मुख्य रस्ते होते, त्याच्यासाठी तुम्ही नगरविकासच्या माध्यमातून 25 कोटी रुपये दिले. साहेब, दुसरा विषय, पूर्णा नगरपालिकेला तुम्ही 19 कोटी रुपये दिले. पालम नगरपालिकेला तुम्ही 9, त्याला 800 कोटी रुपये तुम्ही मंजूर केले. जे आपला जे वाटा होता त्याच्यामध्ये 284 कोटी रुपये मंजूर केले. सगळ्या पाथरी, सोनपेठ, परळी रस्ता जाणारा मुख्य राष्ट्रीय ठाकरे साहेबांना व्यासपीठावर उभा राहून सांगायला पाहिजे की अल्पसंख्याक, जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते 30 कोटीची हमी होती, 30 कोटी, का म्हणून तुम्ही 500 कोटी केले नाही? साहेब, तुम्ही GR मध्ये हे पण नमूद केला की हे 500 कोटी रुपये 8 वर्षापर्यंत भेटणार आहे. किती वर्षापर्यंत? 8 वर्षापर्यंत. तो मग अल्पसंख्याकचे जे मुलं एज्युकेशन करायले त्यांना 4000 कोटी रुपये एकनाथ शिंदे साहेबांना 8 वर्ष द्यानं त्यांनी GR काढला. ते GR ची कॉपी आहे माझ्याकडे. अनेक विषय साहेब, उर्दू मदरसाला 2 लाख रुपयाचे अनुदान होता, तुम्ही 10 लाख रुपये केलं. साहेब, जे मुलं विदेशला जाणार होते त्यांचे स्कॉलरशिप, ते मुलं ज्याला 25-30 लाख रुपये स्कॉलरशिप मध्ये खर्च होता विदेशला जायचं, ते खर्चाचं काम, ते GRचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. अनेक विषय, आज अल्पसंख्याकचे रस्ते असू द्या, नाली असू द्या, सगळे असू द्या, 750 रुपये कोटी महाराष्ट्रामध्ये देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. आणि तुम्ही काय वाजा करत फिरते, भावनिक करते. तुम्ही काय केला? तुम्ही केलं असतं तर हे दिवस तुमच्यावर आले नसते. नुसतं तुम्ही मुसलमानाचा भावनिक करणार, भावनिक करून मत मागणार. मला सांगा साहेब, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहे, आज किती घरकुल आले, किती राशनची योजना चालू आहे. अनेक लोक अल्पसंख्याक त्याचा हे घेणार नाही का, लाभ घेणार नाही का? अनेक विषय एकनाथ शिंदे साहेबांना मार्गी लावलेले आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नावानं तुम्ही बोंबा मारत फिरता की तुम्ही हे केलं, ते केलं. तुम्ही काय केलं अल्पसंख्याक समाजाला? तुम्ही जाहीर सभेमध्ये सांगायला पाहिजे. मी जाहीर सभेमध्ये GR दाखवितो. एकनाथ शिंदे साहेबांना अल्पसंख्याक समाजासाठी 3000 कोटी रुपये दिले, 1 वर्षात 3000 कोटी रुपये दिले. आणि तुम्ही 2.5 वर्षात 1 रुपया दिला नाही अल्पसंख्याक समाजाला. एकनाथ शिंदे साहेबांना अनेक विषय मार्गे लावले. आणि ऐताले जे उमेदवार आहे माधव जानकर साहेब, तुम्हाला सांगतो, असा उमेदवार आपल्याला भेटणार नाही. माधव जानकर साहेबासारखा माणूस, आता मी सांगतो, माधव जानकर साहेब एकनाथ शिंदे साहेबाचे, माधव जानकर साहेब व एकनाथ शिंदे साहेबाच्या आशीर्वादानं महाराष्ट्रात केंद्रात मंत्री होणारे मंत्री माधव जानकर साहेब 100% मंत्री होणार आहे. आणि हे परभणी लोकसभाला खासदार नाही भेटणार आहे, हे परभणी लोकसभाला मंत्री म्हणून जानकर साहेब जाणार आहे. परभणीचे जे विषय, अनेक विषय परभणीचे लोक जानकर साहेब मार्ग लागणार आहे. कडकडीची विनंती करायची, माधव जानकर साहेबाला विजय करण्यासाठी आपण सगळ्या लोकांना ताकदीनं बाहेर निघावं लागेल. आणि माधवराव जानकर साहेबांसाठी 26 तारखेला येणाऱ्या 26 तारखेला शिट्टी समोर बटन दाबावं लागेल. आणि माधव जानकर साहेबासारखा माणूस दिल्लीला पाठवावं लागेल. त्याच्यासाठी मी विनंती करतो, माधवराव जानकर साहेबाला 100% आपण परभणीमध्ये विजेता होणार आहे. विजयासाठी आज मोठे मोठे नेते काम करायला, बोटीकर साहेबासारखे नेते असू द्या, मोठे मोठे नेते जे आमचे लोणीकर साहेब असू द्या,
सगळे लोक आम्ही ताकदीनं कामाला लागलेले. 100% आम्हाला खात्री आहे की माधवराव जानकर साहेब 26 तारखेला आपण ताकदीनं मतदान माधवराव जानकर साहेबाला करा आणि एकनाथ शिंदे साहेबाचा जे विकासाचा रथ आहे ते पुढे नेण्यासाठी माधवराव जानकर साहेबाच्या पाठीशी एकनाथ शिंदे साहेब ताकदीने उभा आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबाला मी अजून एक विनंती करणार आहे साहेब, आमचे पाथरीचे 2 विषय प्रलंबित आहे साहेब. एक नगर उत्थानचा 150 कोटीचा साईबाबाचा हे जन्मस्थान आहे साहेब, हे आमच्या 150 कोटीचा आज तुम्ही इथे घोषणा करा. पाणी पुरवठ्याच्या योजना आणि गटार योजना असा 250 कोटीचा आमचा प्रस्ताव पाथरी नगरपालिकाचा प्रलंबित आहे सर. तुम्हाला विनंती करतो, साईबाबाचा आशीर्वाद नक्की तुम्हाला लागणार आहे. याचे पुढे बी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्हीच राहणार आहे. जे पद्धतीत तुम्ही काम करत आहे आज मी सांगतो साहेब 24 मध्ये 18 तास तुम्ही काम करायचं काम करते. मी एकच तुम्हाला विनंती करणार आहे की एकनाथ शिंदे साहेबाचे माग ताकदीनं तुम्ही उभा राहा, माधव जानकर साहेबाला विजय करा. इतका बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय बोर्डीकर साहेबांना मी विनंती करतो की त्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आग्रहास्तव आपण 2 शब्द बोलाल. लोकसभेचे उमेदवार आदरणीय जानकर साहेब यांच्या प्रचारार्थ आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब या सभेला आवर्जून उपस्थित असलेले केंद्राचे अर्थमंत्री कराड साहेब, नागपूरहून खास आलेले देशमुखजी, सर्व मंचावर उपस्थित असले असून घ्या. आदरणीय ज्येष्ठ सर्व युतीचे पदाधिकारी अधिकारी बंधू आणि भगिनींनो, वेळ फार झालाय. आपल्याला आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं मनोगत ऐकायचंय. पण या जिल्ह्यामध्ये जो युतीचा कॅन्डिडेट आपल्याला दिलेत शिंदे आपल्या परभणीच्या जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला परिवर्तन घडवण्यासाठी जानकर साहेबांची उमेदवारी इथं फायनल केलेली. बऱ्याच गोष्टी तुम्हाला प्रचाराच्या निमित्ताने आम्ही सांगत आलोय. पण या 10 वर्षाच्या काळामध्ये जे काही देशात घडलंय, जे परिवर्तन घडलंय ते घडलंय फक्त देशाचे मुळे. आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी जानकर साहेबाला दिल्लीला पाठवणं गरजेचं आहे. जानकर साहेबाला विजयी करणं गरजेचं आहे. आपल्याला सर्वांचं मनोगत ऐकायचं. म्हणून एवढीच विनंती करणार आहे की परभणीचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर मोदी साहेबांचा उमेदवार, युतीचा उमेदवार डॉक्टर जानकर साहेब यांच्या शिट्टीच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून जानकर साहेबाला 26 तारखेला मतदान मोठ्या संख्येने करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आपल्या लोकसभेचे उमेदवार माननीय महादेव जानकर साहेब या ठिकाणी आले आहे. जोरदार टाळ्या वाजून शिट्टी वाजून माननीय महादेवराव जानकर साहेब. महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून आजच्या सभेचे प्रमुख आकर्षक, आपले मार्गदर्शक, राज्याचे कार्यसम्राट मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, भागवतरावजी कराड साहेब, रामप्रसाद बोर्डीकर, आशिष देशमुख, सुरेशराव जाधव आणि ज्यांनी आयोजन केलेलं आहे ते माझे मित्र सय्यद भाई खान, माणिकराव आंबेगावकर, सुरेश बोबरे, चंद्रराव उगले, दादासाहेब टेंगसे, पी.डी. पाटील आणि जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनी, मी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अभिनंदन करतो. त्यांनी आम्हाला संधी दिली. शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून मोदी साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या आशीर्वादावर मी आपल्या मतदारसंघात उभा आहे. बांधवांनो, आपला भागाचा विकास करायचा असेल, आपल्या भागाचं विजन करायचं असेल तर अशा कार्यसम्राट मुख्यमंत्र्याचा हात बळकट केले पाहिजे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, मी जास्त वेळ घालणार नाही. दिल्लीची तिजोरीची चावी आणि महाराष्ट्राच्या तिजोरीची चावी मी ह्या चौघांना विनंती करून
परभणीचा विकास कसा करता येईल याचा आम्ही प्रयत्न करू. एकनाथराव शिंदे साहेबांनी एका दगडात दोन्ही पक्ष हे कारत केले. त्यांनी मराठा समाजाला 10% परबंध आरक्षण दिलं आणि ओबीसीला देखील न्याय दिला. म्हणून ओबीसीचे आणि मराठा समाजाचे खऱ्या अर्थानं आंबेडकर एकनाथराव शिंदे साहेब आहेत हे विसरता कामा नये बांधवांनो. विनंती आहे, हा 18 तास काम करणारा मुख्यमंत्री मुस्लिम समाजाबद्दल सय्यद खान आताच सांगितलं. पहिल्याच्या मुख्यमंत्री जे होते, पहिले जे मुख्यमंत्री होते ते सही करताना अल्पसंख्याकांवर हाताला थरथर कापत होते. पण आमचे एकनाथराव शिंदेनी 3000 कोटीचं पॅकेज मायनॉरिटीसाठी देण्याचं काम केलं. त्या एकनाथ शिंदेचं अभिनंदन केलं पाहिजे बाबा. मोदी साहेबांनी देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व मुस्लिम समाजाला देखील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी योजना आखलेल्या आहेत. आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुस्लिम समाजासाठी देखील खऱ्या अर्थानं न्याय द्यायची भूमिका करतात. हिंदू समाजाला न्याय देतात, बौद्ध समाजाला न्याय देतात. सब समान तो देश महान ही वृत्ती त्यांची आहे. एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही माझ्या प्रचाराला आला. आज माझा विजय 3.5 लाख होत होता, आता 4 लाखावर गेलेला आहे. आणि दिल्लीमध्ये मी जाऊन दिल्लीच्या लाल किल्ल्यातली देखील फंडींची चावी परभणीकरांच्या विकासासाठी वाहतो एवढा शब्द देतो. आणि शिंदे साहेबांना बुलढाण्याची सभा आहे, अकोल्याची सभा आहे. माझा वेळ सारा शिंदे साहेबांना देतो. माझं चिन्ह शिट्टी आहे, शिट्टीवर मतदान करून मला मतदान करा. आ रहे हैं महाराष्ट्र के लोकप्रिय मुख्यमंत्री अनाथों के नाथ एकनाथ शिंदे साहेब. सब लोग खड़े होकर जोर से ताली बजाओ उनके सम्मान में. एकनाथ शिंदे साहेब. परभणी लोकसभा मतदारसंघाचे आपले लोकप्रिय उमेदवार महादेवराव जानकर यांच्या प्रचार सभेसाठी उपस्थित. भर उन्हामध्ये रॅलीमध्ये पण हजारो लोक आले, या सभेत पण हजारो लोक आले. मी तुमचं मनापासून स्वागत करतो, मनापासून आभार मानतो. आणि आजच्या या सभेला उपस्थित केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराडजी, आपले उमेदवार महादेव जानकर, रामप्रसाद बोर्डीकर, आमदार आशिष देशमुख, सुरेश जाधव, सुरेश भुमरे आणि चक्रधरराव कले, बरेच लोक आहेत. दादासाहेब दादासाहेब आहेत, सर्व व्यासपीठावर मान्यवर आहेत. खरं म्हणजे परभणी संतांची आणि संत नामदेव महाराज, संत जनाबाई, संत बोधलिंग काका यांची पवित्र भूमी. या संतांच्या पवित्र भूमीला मी साष्टांग दंडवत घालतो आणि वंदन करतो. श्रद्धा सबरी ठेवणाऱ्या परभणीकरांना देखील माझा हात जोडून नमस्कार, देखील मनापासून धन्यवाद. आज हनुमान जयंती आहे ना, आणि म्हणून आणि त्यासाठी जसं दिल्ली सरकार तसं परभणीतून महादेव जानकर एक खासदार. खरं म्हणजे लोक म्हणतात जगात जर्मनी आणि भारतात परभणी, पण एक दिवस जर्मनीतल्या लोकांनी म्हटलं पाहिजे भारतात तर परभणी आहेच, पण जगात 1 नंबरची परभणी झाली पाहिजे.
अशा पद्धतीने आपल्याला विकास करायचा आहे. हा देश पुढे चाललाय, हा देश विकासाकडे चाललाय, हा देश प्रगतीकडे चाललाय. आणि म्हणून या देशाचं नेतृत्व आपले प्रधानमंत्री सर्व या ठिकाणी सर्व क्षेत्रामध्ये विकास करतायत. मग शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, कामगार आहेत, माता भगिनी आहेत, युवा आहेत, बुजुर्ग आहेत, सगळे आहेत. आज मोठ्या प्रमाणावर विकासाची कामं चालली आहेत. आज आपल्या देशाचं नाव जगामध्ये पुढे चाललंय. सर्वसामान्यांसाठी योजना असतील, या योजना राबवण्याचं काम देखील केंद्र सरकार आणि राज्य सरकार करत आहे. मग अशी महादेव जानकर आणि आपल्या सईदबाईंनी सांगितलं की आपल्या सरकारने मौलाना आझाद मंडळाला 30 कोटी होते ते 500 कोटी रुपये केले आणि सगळ्या समाजाला न्याय देण्याचं काम केलं. हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे, ते मुख्य प्रवाहात आले पाहिजे, त्यांचा उत्कर्ष झाला पाहिजे. आणि म्हणून केंद्रात मोदीजींनी देखील अनेक योजना मुस्लिम समाजासाठी केलेल्या आहेत. आणि म्हणून काँग्रेसने फक्त या मुस्लिम समाजाला वोट बँक म्हणून वापरलं, गरीब ठेवलं. बोले गरीबी हटाएगा, कांग्रेस बोल रही थी गरीब तो हटा, गरीबी हटी नहीं, गरीब हट गया. लेकिन मोदी जी ने 25 करोड़ गरीबों को ऊपर उठाया. 80 करोड़ लोकांना मोफत राशन देण्याचा निर्णय घेतला. आणि म्हणून मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो, राज्य सरकार सर्व समाजाला न्याय देते आहे, सर्व वर्गाला न्याय देत आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या सरकारमध्ये देखील बाळासाहेबांच्या वेळेस साबीर शेख होते मंत्री आणि माझ्या सरकारमध्ये अब्दुल सत्तार मंत्री आहेत. आणि म्हणून हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई सगळे एकत्र येऊन या ठिकाणी राज्याचा विकास आपण करतोय. आणि म्हणून फक्त तुम्हाला घाबरवतात, ये ऐसा होगा, वैसा होगा, संविधान बदला जाएगा, ये सब झूठ है, चुनावी जुमले हैं. मैं आपको इतना ही बताऊंगा कि ये सईद भाई मेरे साथ है. आज सईद भाई के साथ 1000 नगर सेवक शिवसेना में आए हैं, उप महापौर आए हैं. की बात है वो. अब जब सगळ्या उत्सवामध्ये आपण पूर्वी बंदी होती, आज आपल्या सरकारने ते बंदी काढून टाकली, लॉकडाऊन हटवून टाकला आणि सगळ्या लोकांना एक समान जगण्याची संधी दिली. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगेन की हे आपले महादेव जानकर अबे आता लोक येतील आपल्याकडे, बोलतील ये सरकार इनके साथ है, इनके खिलाफ है, असं येऊन सांगतील. पण तुम्हाला मी सांगतो, या महाराष्ट्रामध्ये सर्व समाजाला, जाती धर्माला घेऊन पुढे जाणारा हे आपलं सरकार आहे. सर्वांना सोबत घेऊन विकास करणारं आपलं सरकार आहे. आणि म्हणून म्हणतो आपण सबका साथ सबका विकास. याच्यासाठीच आपण सांगतो की या ठिकाणी पूर्णपणे जे लोक तुम्हाला सांगायला येतील वोट द्या, त्यांना म्हणायचं हमारे लिए आपने क्या किया है. शिंदे साहब की सरकार ने तो ये कर दिया है, आपने क्या किया है ये बताओ. आणि म्हणून आपल्याला गरीब ठेवलं, गरिबी हटवली नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, गेले 50-60 वर्ष काँग्रेसने जे केलं नाही ते केंद्र सरकार, मोदी सरकारने केलं. या ठिकाणी पुढचे 100 वर्ष पण ते करू शकत नाही एवढं काम. आज आपल्या समोर एक महादेव जानकर हे असा एक तगडा महायुतीचा उमेदवार आम्ही दिलाय की त्यांनी बारामतीला देखील आव्हान देताना मागे पुढे बघितलं नाही. खतरों से खेलने वाला खिलाड़ी कौन है, उसका नाम महादेव जानकर है.
3.5 लाखावरून कितीवर आणला? बारामतीचा 3.5 लाखाचा आणून 34,000 पट्ट्या आपले महादेव आणि आता इतिहास त्यांनी घडवणार आहे. तेव्हाच घडवला असता पण थोडक्यामध्ये हुकले. पण आता परभणीमध्ये चमत्कार घडणार आणि महादेव जानकर दिल्लीत जाणार. जाणार ना? जाएंगे ना? सपोर्ट करेंगे ना? सब हाथ ऊपर करके बताओ महादेव जानकर के पीछे आप है ना? अरे सिट्टी बजाओ सब लोग, सिट्टी. उधर धनुष्यबाण नहीं है, सिट्टी है, सिट्टी. जय महादेव जी के बोले इनके साथ सिट्टी बजाओ. जानकरांच्या मागे तुमचे तर आशीर्वाद आहेत. पण आता शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, रासपा, मित्रपक्ष सगळी ताकद आता जानकरांच्या माग आहे. खरं म्हणजे 35 वर्ष बाळासाहेबांचा आणि शिवसेनेचा प्रभाव या परभणीवर राहिलेला आहे. शिवसेना प्रमुखांचा प्रेम परभणीवर आणि परभणीकरांचं प्रेम बाळासाहेबांवर होतं ना. आणि म्हणून आज आपली ताकद देखील शिवसेनेची महादेव जानकर यांच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभी करा. बाकी आपले सगळे मित्र पक्ष तर आहेतच. आणि म्हणून आज जानकर जी अभी निश्चिंत रहो, दिल्ली अब दूर नहीं, दिल्ली में सिटी बजेगी. आता मला वाटतं जानकर महादेवजी आता दिल्लीत पहिली सिटी वाजली. दिल्ली में पहली बार सिटी बजेगी महादेव जानकर दिल्ली. अरे उन्होंने तो सब जीवन समर्पित कर दिया शरीर. 32 साल घर में नहीं गए. वो बोले यही मेरा परिवार है, सब पूरा यही परिवार है. ऐसे बोलने वाले हमारे महादेव जानकर पूरा जीवन समाज सेवा के लिए दे दिया है. पूरा जीवन. एक गरीब घराचा, गरीब घराण्यातला एक कार्यकर्ता वडिलांच्या पाठीमागं मेंढ्या राखण्याचं काम करायचे. आज त्यांचा जर प्रवास बघितला तर थक्क करणारा प्रवास आहे. शून्यातून विश्व निर्माण करण्याचं काम या महादेव जानकर यांनी केलेलं आहे. परभणीच्या विकासासाठी ते पूर्ण आकाश पाताळ एक करतील आणि परभणीचा काया पलट केल्याशिवाय जानकर नाही. आणि मला माहिती मिळाली, तुम्हाला काय 17 भाषा येतात? 17 भाषा आहेत. 17 भाषा यांना येतात. आता खासदार झाल्यावर 18वी भाषा येईल त्यांना. कसली? विकासाची आणि प्रगतीची भाषा 18वी जानकर या ठिकाणी सुरू करतील. आणि म्हणून मी जानकर यांना मनापासून धन्यवाद देतो. खरं म्हणजे मला पत्रकार विचारतात काय परिस्थिती आहे. मी त्यांना सांगतो आमची परिस्थिती चांगली आहे बाबा. आमची महायुती मजबूतीने उभी आहे. पण जे महाविकास आघाडी आहे
यांचे एकमेकांवर लाथा झाडायचं काम सुरू आहे. गळ्यात गळे आणि पायात पाय घालून एकमेकाला पाडायचं काम सुरू आहे. त्यामुळे आम्हाला जास्ती काय आणखी काय त्रास घ्यावा लागणार नाही. आणि म्हणून आज मी एकच सांगतो की मोदीजींच्या नखाची सर देखील समोरच्याकडे नाही. तुमच्याकडे नीती नाही, नियत नाही, निर्णय नाही. तुमच्याकडे कट कमिशन करप्शन, तुमच्याकडे करप्शन फर्स्ट, आमच्याकडे नेशन फर्स्ट. राष्ट्र पहिलं, बाकी सब बाद में. आणि म्हणून 2014 पूर्वी घोटाळे, भ्रष्टाचार, बॉम्बस्फोट सगळं होत होतं. आणि म्हणून 2014 नंतर एक तरी बॉम्बस्फोट झाला, एक तरी दंगा झाला, एक तरी घोटाळा भ्रष्टाचार झाला. क्या दंगल में तो दंगा जब बॉम्बस्फोट होते हैं तो सभी लोगों को तकलीफ होता है. उसमें हिंदू भी है, मुसलमान भी, सिख भी, ईसाई. परंतु एकही बॉम्बस्फोट या देशामध्ये झाला नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या देशाचा विकास आणि राज्याचा विकास करण्याचा आपण निर्धार केलेला, आपण संकल्प केलेला. आणि म्हणून म्हणतो आपण की ज्यांनी 2.5 वर्ष घरात बसून घरातून सरकार चालवता येतं का? फेसबुक लाईव्हवर सरकार चालवता येतं का? कुंटावरून शेळ्या हाकता येतात का? त्याला जमिनीवर उतरायला लागतं ना. मग जमिनीवरचे आम्ही लोक आहोत. आणि एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला तेव्हापासून पोटदुखी सुरू झाली. पोटामध्ये मळमळ वाढली का शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये. काल मला त्यांनी म्हटलं एकनाथ शिंदे नीच आहे. मला त्यांनी शिवाय दिली. उभाटाच्या चिरंजीवांनी, मी त्यांना काही बोलणार नाही. ही शिवी जी दिली ती मला नाही दिली, माझ्या बाळासाहेबांच्या विचारांच्या प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांना शिवी दिली. मी शेतकरी कुटुंबातून आलोय, शेतकऱ्याचा पोरगा, या शेतकऱ्यांना शिवी दिली. कष्टकरी आणि कामगारांना शिवी दिली. या सर्वसामान्य मी आपल्या समाजातून जे आलो, बहुजन समाज, मराठा समाज, याला शिवी दिली. आणि म्हणून मी त्याचं उत्तर काही देणार नाही. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले पण तुमच्यावर संस्कृती नाही घडली, संस्कार नाही घडले. तुमच्यावर संस्कार बाळासाहेबांचे नाही घडले, हे दुर्दैव आहे. आणि म्हणून जेव्हापासून सरकार गेलं, फार वेडे पिशे झाले, एकदम पागल झाले. काय बोलावं, काय बोलू नये ह्याचा पण धरबंध राहिला नाही. परंतु हा एकनाथ शिंदे तुमच्या आरोपाला तुम्ही किती शिवाय, आणि मला आठवतंय मणिशंकर अय्यर आणि काँग्रेसची भाषा तुम्ही बोलू लागले, कारण त्यांच्या मांडीला मांडी तुम्ही बसून काम करायला लागला. आणि म्हणून मी यावर काही बोलणार नाही. इथली जी जनता आलेली आहे ना, ही जनता तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतपेटीद्वारे उत्तर देईल. आणि म्हणून हा सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे. उद्या तुमच्यातला एखादा कोणी माणूस आला इकडं आणि मुख्यमंत्री म्हणून भाषण करू लागला तर सगळ्यात जास्त आनंद एकनाथ शिंदेला होईल, हे मी सांगतो इथं. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, परवा आता त्यांना मुख्यमंत्र्याचं स्वप्न आता गेलं, आता प्रधानमंत्री बनण्याचं स्वप्न पडले. प्रधानमंत्री बनायला किती मेहनत करायला लागते, दिवस रात्र मेहनत करायला लागते, रात्रीचा दिवस करायला लागतो, संपूर्ण जीवन वाहून घ्यायला लागतं. आणि म्हणून आता पंतप्रधान पदाची स्वप्न पाहू लागले. अरे बाबा, बुडाला जळतंय
आणि डोंगरावरची आग विझवायला पळतंय, अशा प्रकारची अवस्था तुमची आहे. तुम्ही आपला दिखावा करताय. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी एवढं सांगेन की आपल्या महादेवराव जानकर हा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, न्याय देणारा कार्यकर्ता आहे. आणि म्हणून येत्या निवडणुकीमध्ये तुम्ही महादेवराव जानकर यांना विजयी करण्यासाठी आपण एकत्र आलेला आहात. आणि म्हणूनच ही विकासाची गॅरंटी कोणी दिली? या देशाच्या प्रधानमंत्री महोदयांनी. तशीच गॅरंटी आज आपल्या राज्याने तुम्हाला दिलेली आहे. कारण या राज्यामध्ये आज जी काही कामं सुरू आहे, मगाशी सईदबाईने मला कामं दिली. किती कामं केली आपण? जवळपास 3000 कोटीची कामं आपण केली. आणि इथल्या खासदारांनी त्याला विरोध केला. काही कामांना, विकास कामाला जे विरोध करतील अशा लोकांना तुम्ही मतदान करणार? विकास करणाऱ्यांना आपल्याला मतदान करायचं आहे. तुम्ही घरी बसणाऱ्यांना मदत करणार का रस्त्यावर उतरून आपली सेवा करणाऱ्यांना मदत करणार? हे आपल्याला ठरवायचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की देश चंद्रावर चाललाय आणि काही लोक घरात बसून राज्याचा कारभार ऑनलाईन पद्धतीने करत होते. एकनाथ शिंदेने करंट लावला, झटका दिला आणि ऑनलाईन वरून डायरेक्ट लाईन वर आणलं. त्यांना रस्त्यावर उतरायला लावलं. गळ्यातले पट्टे निघाले, कमऱ्यातले पट्टे निघाले, सगळं निघालं. लगेच तुरु धावायला लागले. आहे का नाही जादूगार एकनाथ शिंदे? आणि म्हणून अजून 1-2 पट्टे बाकी आहे. मी काय आज बोलत नाही, परंतु एकच सांगतो, आपलं सरकार, मी आहे, देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहे. मी आपल्याला माहीत आहे की सकाळपासून रात्री 2, 3, 4, 5 कधी वाजतात मला माहीत नाही. उशिरापर्यंत मी काम करतो. दिवसातले 18-20 तास काम करतो. आमचे अजितदादा सकाळी लवकर उठून काम सुरू करतात. देवेंद्रजी दिवसभर काम करतात. हे सरकार 24/7 या ठिकाणी काम करत आहे. असं सरकार तुम्हाला पाहिजे की घरी बसणारं पाहिजे? हे आपल्याला या निवडणुकीत ठरवायचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज या ठिकाणी परभणीसाठी मोठा दिवस आहे. परभणी जिल्ह्यामध्ये देखील समृद्धी येते आहे. जालना नांदेड एक्सप्रेसवे आपण करतोय, त्याचं भूसंपादनाचं काम सुरू आहे. त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्गाला आपण मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे देखील आपल्याला फायदा होईल. मगाशी सईदबाईंनी सांगितलं पाणी योजना आणि भूमिगत गटारांचा विषय जो आहे. त्याचबरोबर रस्ते, काँक्रीटचे रस्ते आपल्याला पाहिजेत. हे देखील एकनाथ शिंदे आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द पाथरी साईबाबा इथं तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी अनेक वर्ष मागणी होती, परंतु आपल्या महायुती सरकारने 92 कोटी मंजूर केले. त्याचे 50 कोटी देऊन बंद टाकले. हे सरकारचं काम आहे. हे सरकारचं काम आहे. त्याचबरोबर समांतर पाणी पुरवठा योजना 157 कोटीची, ती देखील आपण या ठिकाणी मान्यता दिली आहे. त्याचबरोबर 408 कोटी किमतीचं मलनिस्सारण योजना, त्याला देखील सईदबाई आपण मान्यता देतोय. आचारसंहितेनंतर ती कामं सुरू होतील. त्याचबरोबर सेलू तालुक्यात हातगाव, पावडे, रवळगाव, पिंपराळा येथे औद्योगिक वसाहतीसाठी MIDC बंद करतोय आपण. 245 हेक्टर जमीन त्यासाठी आपण उपलब्ध करून देतोय. आणि म्हणून प्रगतीची संधी, रोजगाराची संधी या ठिकाणी आपण देणार आहोत. आणि म्हणूनच आपल्याला मी एवढंच सांगेन की हे डबल इंजिनचं सरकार, या डबल इंजिनचं सरकार या ठिकाणी काम करत आहे. म्हणून वेगात कामं होत आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करेन, येत्या 26 तारखेला आपल्याला जानकर यांच्या शिट्टी निशाणीचं बटन
मराठा समाजाचा जो आरक्षणाचा मुद्दा होता, याच एकनाथ शिंदेने भर सभेत जाहीर सभेत छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती आणि 10% आरक्षण मराठा समाजाला आपण दिलं. कुणालाही धक्का न लावता, ओबीसी इतर समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं. आता तुम्ही तर दिलं नाही. तुम्ही तर किती वर्ष फक्त मराठा समाजाला वापरून घेतलं राजकारणासाठी आणि जेव्हा दिल्यानंतर म्हणतात हे टिकणार नाही. मी म्हणालो का टिकणार नाही याचं उत्तर आम्हाला द्या आणि आम्ही सांगतो का टिकणार याचं उत्तर आम्ही देतो. आणि म्हणून कोर्टामध्ये देखील मराठा समाजाचं आरक्षण टिकवण्याची जिम्मेदारी आमच्या सरकारची आहे. आणि म्हणून आपल्याला मी एकच विनंती करतो, कुणबी दाखले कधी मिळत होते, कुणबी दाखले कधी मिळत नव्हते, पण आपल्या सरकारने द्यायचं काम सुरू केलं. आणि म्हणून काही लोक समोरचे उमेदवार सांगतात की मराठा समाजाचा आम्हाला पाठिंबा, मनोज जरांगे यांचा आम्हाला पाठिंबा आहे. झूट आहे, सगळं झूट आहे. मनोज जरांगे यांनी सामाजिक लढाई केलेली आहे, त्यांनी राजकीय लढाईमध्ये भाग घेतलेला नाही. ते राजकीय लढाईपासून बाजूला आहे. त्यांना मी धन्यवाद देतो की असे लोक जे आहेत तुमच्या नावाने इकडे गैरफायदा उचलताय, त्यांना त्यांची जागा दाखवून द्या 26 तारखेला. आणि महादेव पाऊस येतो वाटतं, पाऊस येतो काय? आणि म्हणून मी आपल्याला एवढी विनंती करायला आलोय की जो माणूस बघा त्याला काही प्रपंच नाही, कुटुंब नाही, परिवार नाही, ते म्हणते हेच माझं परिवार आहे, असं कोण खासदार भेटणार तुम्हाला? 24/7 पकडा, कुठेही भेटणार, रस्त्यावर भेटणार, घरात भेटणार, गल्लीत भेटणार, दिल्लीत भेटणार, सगळीकडे भेटणार ना, सगळीकडे भेटणार. अशा खासदाराला, अशा आपल्या महादेव जानकर यांना 26 तारखेला प्रचंड मताधिक्याने विजयी करा. त्यांची शिट्टी जोरात वाजवा, दिल्लीला पाठवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. सर्वांनी टाळ्या वाजवून आपले लाडके मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत करूया. सर्व लोकांनी धन्यवाद. शहीद भाईला पुन्हा एकदा धन्यवाद. एकदम कमी वेळात ही सभा यशस्वी करून दाखवली. तुमच्या सगळ्या